तर विधानसभेमध्ये आज घाटकोपर होर्डिंग प्रकरणी तारांकित प्रश्न उत्तरांचा विषय चर्चेत आला। घाटकोपर होर्डिंग प्रकरणानंतर ऑडिट झालं का असा सवाल अतुल भातखळकरांनी विचारला आणि यावेळी राज्यात साधारण 3000 होर्डिंग्सचं ऑडिट झाल्याची माहिती उदय सामंतांनी दिली। यावेळी होर्डिंग परवानगी हा एक मोठा स्कॅम आहे असा आरोप अमित साटमांनी केला आहे। महत्त्वाचा मुद्दा मांडला की स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतरची झालेली कारवाई, परंतु शासन असा देखील प्रयत्न करेल की दरवर्षी या पूर्ण महाराष्ट्रातल्या होल्डिंगचा एक ड्राईव्ह घेतला जाईल, त्याच्यामध्ये किती अनधिकृत परत उभी केली जात आहेत त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल। आणि आज मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की पुन्हा एकदा या वर्षीचा ड्राईव्ह अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ सुरू केला जाईल। सागर महोदय, माननीय मंत्री महोदय म्हणतायत 1,09,300च्या वर हा अनधिकृत होल्डिंग काढण्यात आले, नगरपालिका आणि महानगरपालिकेचे मिळून। महानगरपालिकेचे अध्यक्ष महोदय 1 लाखाच्या वर महानगरपालिकेत आणि नगरपालिकेमध्ये जवळजवळ अध्यक्ष महोदय 5,000च्या वर। अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, केवळ 51 गुन्हे दाखल झाले अध्यक्ष महोदय, त्यापैकी किती गुन्हे हे अधिकाऱ्यांवर दाखल केलेत अध्यक्ष महाराज? अधिकाऱ्यांना कळत नाही अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेच्या प्रत्येक वॉर्डामध्ये लायसन्स इन्स्पेक्टर आहे, प्रत्येक वॉर्डामध्ये जागा ठरलेल्या आहेत, त्याचे मॅप आहेत, त्याच्या रेव्हेन्यूचे रिसीट्स आहेत, त्याचे अध्यक्ष महोदय सगळ्यात यंत्रणा आहेत। अध्यक्ष महोदय, एकही अधिकारीवर जर गुन्हा दाखल झाला नसेल तर मंत्री महोदय आपण या सभागृहात सांगा 1 लाख महानगरपालिकेचे आणि 5,000 नगरपालिकेचे होल्डिंग अनधिकृत जिथे जिथे लागले होते तिकडचे किती अधिकाऱ्यांवर किती दिवसात गुन्हे दाखल करण्यात येणार?